नमस्कार. रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड हे नाव तुम्ही ऐकलं असेलच. खूप गाजलेलं पुस्तक आहे. हो, अगदी. आज आपण काय करणार आहोत तर या पुस्तकावरच्या एका मराठी समीक्षेचा जरा सविस्तर आढावा घेऊया. आपल्याकडे ही समीक्षा आहे आणि आपला उद्देश हा आहे की यातून आर्थिक विचारसरणी आणि साक्षरतेचे जे काही मुख्य धडे आहेत ते समजून घेणं. बरोबर. आणि हे जे दोन वडील आहेत त्यांचे दृष्टिकोन, त्याची तुलना का केली आहे, त्यामागची कल्पना काय हे बघूया. नक्कीच. तर मग सुरू करूया. समीक्षेमध्ये दोन मुख्य विचारसरणी मांडल्या आहेत नाही का. एकीकडे आहेत गरीब वडील, म्हणजे पारंपरिक विचार करणारे, उच्च शिक्षित, हो, सुरक्षिततेवर भर देणारे. अगदी. आणि दुसरीकडे आहेत श्रीमंत वडील, त्यांचं शिक्षण कमी पण आर्थिकदृष्ट्या जास्त हुशार. बरोबर. तर या समीक्षेत या फरकावर कसा भर दिलाय? समीक्षकाने हे अगदी स्पष्ट केलंय की हा फक्त सल्ल्यातला फरक नाहीये, तर तो दृष्टिकोन म्हणजे मानसिकता त्याचा फरक आहे. अच्छा. म्हणजे बघ, गरीब वडील काय म्हणतायत, खूप शिक बाबा, चांगले गुण मिळव, चांगली नोकरी पकड, हा एक सरळ सुरक्षित मार्ग जो आपल्याला लहानपणापासून ऐकवला जातो. अगदी. पण श्रीमंत वडील काय सांगतायत, अरे पैशासाठी काम करू नकोस, पैशाला तुझ्यासाठी काम करायला लाव. हा मोठा फरक आहे. हो. आणि समीक्षेनुसार हाच त्या पुस्तकाचा मूळ गाभा आहे. तो वाचकाला त्या पारंपरिक विचारधारेतून थोडा बाहेर काढतो. आणि याच मुद्द्याला जोडून आर्थिक साक्षरतेची गरज यावर समीक्षेत खूप जास्त भर दिला आहे नाही का. हो, नक्कीच. म्हणजे फक्त पगार किती मिळतो यापेक्षा मालमत्ता म्हणजे ॲसेट्स आणि दायित्व म्हणजे लायबिलिटीज यातला फरक समजणं किती महत्वाचं आहे असं काहीतरी. अगदी बरोबर. समीक्षेत म्हटलंय की शाळा आपल्याला नोकरी कशी मिळवायची हे शिकवतात, पण पैसा कसा हाताळायचा, तो कसा वाढवायचा हे नाही शिकवत. मालमत्ता म्हणजे काय? सोप्या भाषेत जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते. उदाहरणार्थ भाड्याने दिलेली तुमची जागा किंवा स्टॉक्समधनं मिळणारा डिव्हिडंड. आणि दायित्व म्हणजे जी तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते, म्हणजे मोठं कर्ज किंवा अनावश्यक महागड्या वस्तू. अच्छा. तर श्रीमंत वडील समीक्षेनुसार ह्याच मालमत्ता तयार करण्यावर जोर देतात. मग ते रिअल इस्टेट असो किंवा एखादा छोटा व्यवसाय किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक. आणि हेच आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारं पहिलं पाऊल आहे असंही समीक्षा मांडते. समीक्षेतला अजून एक विचार मला खूप इंटरेस्टिंग वाटला. फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी काम करा. याचा नेमका काय अर्थ उलगडलाय समीक्षेत? बरोबर. म्हणजे नोकरीकडे केवळ पगाराचं साधन म्हणून बघू नका, तर ती एक शिकण्याची संधी आहे असं बघा. समीक्षक म्हणतो की विक्री कौशल्य, मार्केटिंग, लोकांशी बोलणं, नेतृत्व करणं ही कौशल्य शिका. कारण हीच कौशल्य पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताना किंवा गुंतवणूक करताना खूप उपयोगी पडतात. म्हणजे नोकरी ही एक प्रकारे शिक्षण प्रक्रियाच आहे असं रिव्ह्यूमध्ये म्हटलंय. पण हे सगळं करायला गेल्यावर आपल्या भावना आड येतातच की. भीती वाटते किंवा कधीकधी जास्त लोभ. त्याबद्दल समीक्षेत काय म्हटलंय? हा महत्वाचा मुद्दा आहे. समीक्षकाने स्पष्ट केले की आर्थिक निर्णय घेताना दोन मोठे शत्रू आहेत आपले. एक म्हणजे भीती, पैसे गमावण्याची भीती. आणि दुसरा म्हणजे लोभ, म्हणजे अजून जास्त मिळवण्याचा हव्यास. पुस्तक आणि समीक्षा दोन्ही सांगतात की भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करून तर्क लावून निर्णय घ्या. भीतीमुळे काय होतं, आपण चांगली संधी सोडून देतो. आणि लोभामुळे आपण चुकीच्या ठिकाणी जास्त धोका पत्करून पैसे लावतो आणि नुकसान होतं. आणि तो एक दृष्टिकोन बदल जो खूप महत्वाचा वाटतो. मी हे घेऊ शकत नाही असं म्हणण्याऐवजी मी हे घेण्यासाठी काय करू शकतो असा प्रश्न विचारायचा. हा विचार समीक्षेत कसा मांडलाय? हो, हा तर खूपच महत्वाचा बदल आहे. समीक्षेनुसार हा फक्त एक प्रश्न नाहीये, ही एक मानसिक क्रांती आहे असं म्हटलं पाहिजे. अच्छा, कसं काय? कारण मी हे घेऊ शकत नाही हा विचार तुम्हाला तिथेच थांबवतो, तुमच्या मर्यादा अधोरेखित करतो. पण मी हे घेण्यासाठी काय करू शकतो हा प्रश्न तुम्हाला विचार करायला लावतो, मार्ग शोधायला प्रवृत्त करतो. म्हणजे कृती करायला लावतो. अगदी. हेच तर उद्योजकतेचं पहिले पाऊल आहे असं समीक्षेतून दिसून येतं. म्हणजे समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं. अर्थात हे पुस्तक म्हणजे काही सगळं सोल्युशन नाहीये. समीक्षेत याच्या काही मर्यादांबद्दल पण सांगितलं आहे का? काही त्रुटी? हो. समीक्षकाने दोन मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे पुस्तकातली काही उदाहरणं, काही संदर्भ हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी जास्त जोडलेले आहेत, जे कदाचित आपल्या भारतीय परिस्थितीला तसेच्या तसे लागू पडणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट,
हे पुस्तक म्हणजे गुंतवणुकीचा थेट सल्ला देणारं गाईड नाहीये. म्हणजे अमुक शेअर घ्या किंवा तमुक प्रॉपर्टी घ्या असं नाही. अच्छा. तर ही आर्थिक विचारसरणी कशी बदलावी, आर्थिक शिक्षण कसं घ्यावं, याबद्दलचं मार्गदर्शन आहे, हे लक्षात ठेवायला हवं. तर मग या सगळ्या चर्चेनंतर या समीक्षेचा एकूण सूर काय आहे असं म्हणता येईल? काय निष्कर्ष काढलाय? समीक्षेचा निष्कर्ष असा आहे की हे पुस्तक पैशाच्या काय पेक्षा कसे यावर जास्त लक्ष केंद्रित करतं. म्हणजे नुसत्या टिप्स देण्याऐवजी पैसा आणि गुंतवणुकीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा बदलावा हे शिकवतं. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानावर भर देतं आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्वतः जबाबदारी घ्यायला प्रोत्साहन देतं. उद्योजक बनायला, आत्मनिर्भर व्हायला मदत करतं. म्हणजे पद्धतींपेक्षा मानसिकतेवरचा भर जास्त महत्वाचा आहे. यातून एक शेवटचा विचार माझ्या मनात येतोय, जो समीक्षेतही कुठेतरी दिसतो. जर आपण आपल्या आर्थिक अडचणींकडे किंवा इच्छांकडे मी हे कसं परवडू शकेन ह्या प्रश्नातून बघायला लागलो, तर कदाचित आपल्याला आजपर्यंत न दिसलेले मार्ग सापडू शकतील का? शक्यता वाढतील का? अगदी. हाच तर विचार करायला लावणारा प्रश्न आहे.